आता याच्यानंतरची जिम्मेदारी मी घेते थोडीशी. जे ते बोलत होते की त्यांना जेवढी काळजी होती, म्हणजे सकाळी उठायचं व्हिडिओ काढायशिवाय मम्मी पप्पा बाहेर नव्हते जाऊ देत घराच्या, तर ती काळजी किंवा हा मग व्हिडिओ काढल्याशिवाय. नमस्कार सगळ्यांना. माझा आज असं म्हणत असताना तुम्ही चष्मा लावून पुढे निघाली. मी चष्मा असंच लावलाय टाइमपास. तुम्हाला आज एक म्हणायचं आहे की आजपासून सगळं चेंज झालंय. चेंज म्हणजे थोडंफार चेंज झालंय. पहिलं तुम्ही मला काहीतरी खाऊ घाला. मला घरातलं खायचं नाही आहे. घरात भाजी चपाती सगळं आहे, पण मला नाही खायचं. मला बाहेर खाऊ घाला. पुढं पण घेऊन चला, पण असं एकदम चटपटीत खायला भेटेल तिथं चला, कारण मला ते गोड बीड खाऊ कंटाळा आला. चला, आणि लास्टला मी सांगन की काय चेंज झाले. खूप काही चेंज झाले. रोज माझ्याकडून डेअरी मिल्क खायला लागली. रोज मला 50 रुपये खर्च वाढा झाला. त्यामुळे मला व्हिडिओचे अपलोडिंग जास्त करावं लागणार आहे. क्लिअर तुम्हाला. आता मी रिकाम टेकडा झालेलो आहे. आता मी कालपासून रिकाम टेकडा झालेलो आहे, कारण माझ्या हातावरचं काम एकदम कमी झालेलं आहे. आता डायरेक्ट जेव्हा दुर्गा माता बसेल किंवा नवरात्र असेल त्या टायमिंगमध्ये माझ्या हातावर काम येईल. असं नाही की माझ्याकडे काम नसतं, पण असतं थोडंफार. पप्पा हँडल करते काय मी हँडल करतो असा विषय. आणि आतापासून शिवानी तुम्हाला चॅनलचा इंट्रो देणार आहे की नमस्कार मित्रांनो, मी तुमची शिवानी स्वागत करत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. तर असं बनवलं. नमस्कार मित्रांनो नाही, नमस्कार ऑल इंडिया. तर हे असा काहीतरी विषय चालू आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो, नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK. हे तुम्हाला लास्ट वेळेस ऐकायला भेटणार आहे आता, कारण मी चॅनलचं नाव बदली केलेलं आहे. आणि आता चॅनलचे ओनर जे आहे आमच्या, तर ते झालेले आहेत हे बघा हे. तर आता शिवानी जी ओनर झालेली आहे, त्यामुळे तिने चष्मा घातला आहे आणि आता ती चालली बाहेर. आताच तिने मला कामाला लावलं होतं. मी काम केलं, मरणाचं काम करून आलो. तुम्हाला सांगतो कुठं काय सांगू तुम्हाला. हे बघा दळण नवऱ्याला दळण आलं पाठवलं. दळायला तर नाही गेले होते ना ते, तुम्हाला माहित पण नसेल ते जात्यावर दळत असतात. माझे कपडे ना खराब झाले दळणाला गेलो होतं. हे बघा शर्ट एवढं छान दिसत होतं मला सकाळी, पण आता पूर्ण खराब झालेला आहे. काय सांगू तुम्हाला मी व्यथा. तुम्हाला एवढंच काम सांगितलं मी, घरात किती काम करते चला आता हिला काहीतरी खाऊ घालतो. बघायला भेटेना मी काय खायला गेलो. काही खायला नाही दाखवणार मी. मम्मी नाही ये, तू घरात बस. मम्मी नाही ये, मी काही दाखवणार नाही. अरे मित्रांनो, तुम्हाला सांगतो ते गर्भवती काय म्हणतात प्रेग्नंट लेडीजचे जे डोहाळे असतात, ते डवाळे ते जे मागतं लेकरू त्याला द्यावं लागतं. आणि असं असतं, आणि ते खूप महागात पडतंय. मला काय सांगू तुम्हाला, मी असा अपाट असा पाण्यावानी खर्च झालोय. पाण्यावानी माहिती आहे तुम्हाला. असा काही विषय आहे. आणि आता बाकी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता नाव शिवानीचं गेलेलं आहे, पण एक महिन्यासभर बघू आपण काय हालचाल होती काय नाही. तर कारण महिन्यासभर ठेवतो नाव, बघू ना काय होतं. त्याच्यानंतर DSKची येईल परत. आता तुम्हाला कोणचं आवडतं हे कमेंटमध्ये सांगा. आता तुम्हाला हे व्यवस्थित वाटतं का? कारण मागच्या DSK चॅनलच्या विषयावर काय झालं की भरपूर सारे DSK चॅनल मला सर्चमध्ये यायला लागले. त्यामुळे मी चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे. आणि आता मी निघालो आहे काहीतरी खायला. तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. हे बघा, ऑलरेडी मला खायला आणलेलं आहे भेळ, आणि स्वतः खाताय रगडा. खाली कोण बघता खाऊ दे मला. ते काय म्हणले माहिती का, पुढं पण व्हिडिओ चालू नको करू, व्हिडिओ नाही काढायचा बोलले, मोबाईल द्यायला झाले. मला माहिती का यांचं भांडणं कम चालले. भेळ रगडा. हाय पप्पा, भांडणं कम करता. ओ मम्मी इकडं बघा, इकडं या रगडा खायला. कोणी आणला तुम्हाला रगडा? कोणी आणला रगडा खायला? शिवानी. मी आणला का त्यांनी आणला? आम्ही दोघांनी आणला. हो का ह्यांचं कसं चालू आहे, याड्यावणीच करायला लागले का बाप. इतकं खाल्लंय माहिती का पप्पा, रगडा खाऊन माझ्यातली भेळ खाऊन परत भेळ मागायला लागलेत. म्हणजे माणूस आहे का कोण आहे हे? पप्पा इथं खाते कशाला खाता बरं तुम्ही? नका ना खाऊ, जाऊ द्या. खाऊन एन्जॉय करायचं आहे की जिंदगीमध्ये काय मग काय खरं आहे तुमचं. पण दिसत नाही व्यवस्थित मुंग्या येतात व्हिडिओवर. कसं मग भरताना 20 लाख रुपये आम्हाला नाही भरायचं, आम्हाला नाही घ्यायचं, काही नाही घ्यायचं. आम्हाला फक्त खुश राहायचं लाईफ मध्ये. 2 टाइम, एक टाइम भांडणं करायचे, एक टाइम खुश राहायचं, बस. बाकी काही नाही करायचं आहे का नाही? काम करते का? बाकी काही नाही करायचं. आता यांना पडलं पाण्याचं बरोबर. अहो एवढ्या मुंग्या यायला लागल्या त्या व्हिडिओवर. चालू द्यायचं काम. आता आपले काल व्हिडिओ पडला होता का? आता हे काय आणलं? मग तुम्ही सांगितलं एक रगडा एक भेळ आहे की नाही? त्यात आमची काय करते, आम्हाला काही पण घ्यायचं
रजिस्टर किती झाले बघ एवढे रजिस्टर शिवलेत मी बोलायला लागतं कंटिन्यू बोलत राहायचं बोलतच राहते ना. एवढे रजिस्टर हा का? मग एवढी वेळ खाऊ घातली तर काय झालं अंग आज थोडी आहे. आम्ही हे काम केलं हे बघा, पप्पाने काम केलं, मम्मीने ते केलं आणि आम्ही काही नाही घरातून निघलो सकाळी निघलो सकाळी बसलो थोड्या वेळ सकाळी घरातून डब्बा करून 12 वाजता इथं आलो. आम्ही सकाळपासून काय नाही केलं, काय पण हा ना 12 वाजता आलो सकाळी घरातून निघलो 12 वाजता आलो डब्बा दिला एक व्हिडिओ नाही टाकला, काहीच नाही केलं. हा व्हिडिओ नाही टाकला शॉर्ट नाही काढले काय नाही नुसतं मस्ती धिंगाणा हे करा ते करा. ते चॅनलचं नाव बंद केलं मी आता. हा चॅनलचं नाव पण चेंज झालंय काय टाकू आणि घरात काही काम वगैरे काही नाही केलं फक्त धिंगाणा मस्ती. आणि अजून ऐक हे काय चाललंय पाहिलं का थोडीशी भेळ दिली असं पण करायला लागले गडे हे. तुम्हाला खायला नाही दिलं? अन्नाचं आपण नाही करत. तुम्हाला खायला नाही दिलं आम्ही खाल्लंय त्यांचं पोटच भरत नाही मी तरी काय करू. त्यांचं काय मी इरादा नव्हता ते काय म्हणलं माहिती का म्हणले आण बरं भाजी चपाती आण बरं मला खायचं मला भूक लागली माझा पण तेच इरादा होता. पण मला नंतर बाहेरचं चटपट खाऊ वाटलं होतं म्हणून मी त्यांना म्हणलं नाही मला बाहेर खायचं इथं खायचं नाही. माझ्यामुळे तुम्हाला भेळ भेटली माहिती का माझ्यामुळं. ते काय म्हणले माहिती का हे डोहाळे जेवण लागले ना त्यामुळे लय अवघड चालू आहे. जे पाहिजे ते घेऊनच द्यावं लागतं नाही का. डोहाळे जेवण नाही रे हे बघ कसं हे करावं लागलं बघ शर्टला. हा ते डोहाळे जेवण नाही काय म्हणते त्याला डोहाळे हा, ते म्हणजे बातम्यानंतर त्याकडे सगळं समजतं हा तर ते मागतं ना तर ते यायला लागतं त्याला. द्यावंच लागतं ना. हा. मग काही पण म्हणलं ना तर द्यावंच पाणी लागतं. नसेल मागत मी तुला नाही ते नाही नाही, तो मागत. लेकरचा कान फुटत असतो नाही लेक कान फुटत असतो लेकराचा. हा तू लेकरूला टाकली रे मग चटक नूडल्स पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी हे सगळ्या गोष्टी लागत मोमोज मोमोज नूडल्स नारळ पाणी पिझ्झा नाही लागत पिझ्झा पिझ्झा पास्ता. पिझ्झा चीजवाला पिझ्झा लागतो असा फुल चीज पास्ता. भरला पास्ता चीज पिझ्झा हे लय भारी लागतं item मला आहे. खायला. मला Charging crowd. गुलाबजामुन जरी आणून दिले ना तरी नाही आवडत मला बालुशाही नाही आवडत मला रसगुल्ले पण नाही आवडत आहे मला गोड काहीच नाही आवडत. मला फक्त गोड आवडतं एकच वस्तू डेअरी मिल्क आणि ती आवडते ना तर मला ते रोज एक डेअरी मिल्क 50 रुपयाचे आणून देतात आणि मला ते नारळ पाणी पण पिऊ वाटत नाही अजिबात नाही. रॅन्डमली स्कॅन करायचं त्यामध्ये प्रॉपर चांगलं नाही पाहिजे. हा आता आम्हाला किती तारखेला बोलवलं आपल्याला 10 तारखेला आहे ना 10 तारखेला बोलवलंय आम्हाला. आता आम्ही परत हे करणार काय म्हणते त्याला? इन्व्हिटेशन एक काय दवाखान्याचं नाही सांगते ना मग काय 10 करायचं. तारखेच्या पहिले इकडे 10 तारखेची डिलिव्हरी होऊन जाईल. हा एक मोठी खुशखबरी खरं ते पण ताईची डिलिव्हरी आता अवघे 4-5 दिवस राहिले तर 4-5 दिवस नाही गं. हा 4-5 दिवस आता राहिले तिच्या म्हणण्यानुसार नाही पण ते काय माझ्या माहिती का, तिच्या- तर काय तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं काय होईल मुलगा का मुलगी मुलगा असू किंवा मुलगी असू काही पण असू 9 आम्ही तारखेला खूप 9वा खुश महिना होणार आहेत. लागला. 9 तारखेला 9वा आणि महिना 9 लागला. महिने लागल्यावर 9 दिवस असते फक्त. हा फक्त मग 9 तारखेला 9 म्हणजे किती दिवस राहिले तरी अजून 9 20 दिवस महिने राहिले. 9 दिवस असते तर. किती दिवस सांगा बरं कमेंट मध्ये 9वा महिना लागून 9 दिवस असते का पूर्ण 9वा महिना होऊ द्यावा लागतो. हा काय माहिती आता किती म्हणजे दिवस 10 महिने 9 दिवस असते का मला नाही सांगता येते 10वा महिना माझी पहिलीच डिलिव्हरी आहे मला पण नाही माहिती काय या गोष्टीचं. पहिले आपलं तर असं तर ताईकडे जाणार आहे तर शक्यतो बघू मम्मी पप्पा आणि आम्ही मी तर थांबणार नाही बाबा असं फिरत. मी तर जाणारच आहे मी आणि तुम्ही येणारच आहे. म्हणता की बाबा मला कमेंट आली होती तुझ्या बहिणीचं बेबी शॉवर का नाही केलं. बेबी शॉवर तर माझं बी नाही होणार कारण काय कारण आहे घरामध्ये छोटंसं काम आहे आमच्यात म्हणजे छोटासा कार्यक्रम करायला देणार आहे. तो काही म्हणजे असा मोठा कार्यक्रम नाही करणार आहे आम्ही. मोठा खूप सारा देखावा नाही करायचा आहे त्यामुळे ते कार्यक्रम नाही म्हणजे नाही होणार म्हणजे किती आहे पुढे जाऊन ते आता मम्मीकडे असतात. गरिबी करायचं आपलं थोडंसं हा कसं असू पण आम्ही थोडंसं करणार आहे बघू ते कार्यक्रम करायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण असतं थोडंफार प्रॉब्लेम म्हणजे कसं असतं ते ह्यांनाच माहिती कसा प्रॉब्लेम असतो ना कार्यक्रम त्यामुळे मोठा कार्यक्रम नाही होणार आहे छोटासा घरातल्या घरात कार्यक्रम होईल बाकी मला काहीच नाही. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता मम्मी संग मी आता एक चॅलेंज लावणार आहे की रेणुकाला काय होणार आहे मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे दोन्ही झालं काही कोणतं झालं तरी काही प्रॉब्लेम नाही पॉझिटिव्ह आहे पण एक विषय राहिला काय होणार आहे हे कमेंटमध्ये तुम्ही एक अंदाजा लावून सांगा. तुम्ही आता बघितलंच नाही त्यामुळे तुम्हाला अंदाजा बी लावायचं मला नाही वाटत काही उगाच त्याला तर तेच नाही काही पण हो
आम्ही त्यात खूप खुश आहेत सगळे, हाय की नाही, हाय की नाही, हाय की नाही मम्मी? मम्मी आम्ही काय केलं माहिती का, पहिलं गेलो तिथं मग मम्मीला व्हिडिओ कॉल केला, मग त्या म्हणले आम्हाला पण एवढे गणपती दाखवले तिला काल मी, एवढे गणपती दाखवले शिवानीला, पण तिने एकही व्हिडिओ नाही काढला गणपतीचा, एक पण व्हिडिओ आता नाही. तू आता शिवानीचं नाव टाकलं ना युट्यूब चॅनलला, तर आता शिवानीच व्हिडिओ काढणार. बापरे, दुसरं कोणी म्हणजे व्हिडिओ काढणार व्हिडिओची चॅनलची जिम्मेदारी माझ्यावर, माझी जिम्मेदारी कारण मला आपल्या मागं देते. कामं नाही, असतात. कसं व्हायचं माझं? ठीक आहे, मी एक प्रयत्न करते, मी एक कोशिश करते याची एक शिवानीचे व्हिडिओ लगेच आता million याच्यानंतरची मध्ये गेले जिम्मेदारी मी घेते थोडीशी. जिथे जे ते बोलत होते की त्यांना जेवढी काळजी होती, म्हणजे सकाळी उठायचं व्हिडिओ काढल्याशिवाय मम्मी पप्पा बाहेर नव्हते जाऊ देत घराच्या, तर ती काळजी किंवा हा मग व्हिडिओ काढल्याशिवाय लोकांना स्वभाव आवडतो, मम्मीचा स्वभाव हा. आवडतो, पप्पाचा आवडतो, म्हणजे आता तुम्हाला सगळं फुल फॅमिलीचे व्हिडिओ आवडतात म्हणून ते सकाळी त्यांना सांगायला लावलं. कारण फॅमिली ब्लॉग लय मसाले आपला चांगले हायच आहेत. आहे लय तसं. त्रास होईनी खाल्ले. खा काय नाही होत, मी तर खाल्लं. तिकडं मग सावधाचा हात त्यांचा द्या हे त्यांना. काय नाही यांचा, घडीच भेळ इकडे जाते, घडीच फुलाकडे इकडे जातो. काय माहिती काय करतो आता यांच्या हातात भेळ मध्ये गेला ना, त्यांनी भेळ घेतल्या. चेंज करायला लागले ते, चेंजिंग. आणि मी आता मला परत आज नाही तर उद्या मला व्हिडिओ काढायला मी बाहेर पण जाणार आहे. म्हणजे तुम्ही विषय म्हणजे माझ्याकडे आज महिनाभर चॅनल राहणार आहे बरं का, म्हणजे मला माझी जबाबदारी. तिच्याकडे पूर्ण महिनाभर channel आहे, हा, महिनाभरात शेवटी जर काय तुम्हाला करते मला बघू दे. प्लीज मला सपोर्ट करा, मला पर्सनली मला सपोर्ट करा आणि मला सांगा माझा आवाज, माझे व्हिडिओ मी आवडलेले, मी बोललेले तुम्हाला आवडेल का. मी बाहेर पण थोडेसे शूट करणार आहे त्यांच्या मागं लागून, कारण माझं ते म्हणजे कोणत्याच कामाला मला नाही म्हणत नाही. तर मी जर बोलले ना त्यांना मला हे खायचं तर मला ते बिंदास्त घेऊन देतात, इकडे जायचं ते मला बिंदास्त घेऊन फिरतात. काल मी बिना कामाचं विनाकारण त्यांना एवढ्या लांब नेलं फिरायला, इकडं फिर तिकडं फिर, नवीन जालना कुठं पण मी व्हिडिओ फिरवलं काढला नाही. नाही. पण एकही व्हिडिओ मी काढला नाही, कारण त्यावेळेस माइंड जागेवर नव्हतं माझं. माइंड कुठे केलं तू? माइंड कुठं जातो, माइंड गेलं होतं डीमार्ट मध्ये, हे घ्या ते घ्या, कुठं पण जातो माझं माइंड, हे खायचं ते खायचं. आता नंतर मी काय केलं माहिती का, नंतर मी 10 रुपयाचं एक काय घेतलं, कुरकुरे घेतले, कारण मला ते आवडतं जास्त, चटर मटर खायला ते आवडतं जास्त. हा, आता पण गेलं तर ते बोलते जाऊ, पण मी नक्की व्हिडिओ काढीन, कारण माझी जिम्मेदारी मला निभावाच लागणार आहे. आणि प्लीज मला सपोर्ट करा. महिनाभराचं channel तिथं हा, बघा, महिनाभरात. फक्त महिनाभरच, कारण मी काय करते ते समोरच्याला पण दिसलं पाहिजे थोडंफार, नाही तर माझी किंमत 0 राहील, 0, काहीच राहणार नाही, माझी एवढी पण व्हॅल्यू नाही राहणार. प्लीज मला सपोर्ट करा आणि मग भेटू नंतर पुढच्या जेव्हा तू व्हिडिओ. चॅनल साठी मेहनत करशील तेव्हा चॅनल. तर मित्रांनो, आता चॅनल जे आहे शिवानीच्या अंडरमध्ये देण्यात आलेलं आहे. आता चॅनलचा जो हिशोब होणार आहे, व्हिडिओ जो होणार आहे तो शिवानीकडे अंडर कंट्रोलमध्ये राहील, कारण आता शिवानीचे जे डेली रुटीन किंवा काय विषय राहील सगळे शिवानीकडे दिलेले आहेत. आणि आता शिवानीला कोणाकोणाचे व्हिडिओ आवडेल मी पूर्ण ते आता तिच्या हातामध्ये दिलेलं आहे, कारण पूर्ण नाही दिलेलं, एडिटिंगचं काम माझ्याकडेच आहे. आणि आता अजून एक चॅनल मी आता ओपन करणार आहे, की ज्या चॅनलचं नाव आहे ते तुम्ही आता डिसाईड करा, कारण ते खाण्यावरती चॅनल आहे. आता खाण्यावरती चॅनल आहे म्हणल्यावर त्याच्यामध्ये धिंगाणा होणारच आहे, टेन्शन नका घेऊ तुम्ही. खायच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज, त्यात नुसते फूडिंगचे खाण्याचे याचे त्याचे व्हिडिओ येतील, त्यामुळे तुम्ही तिकडे पण न चुकता बघायला विसरायचं नाही. अजून त्या चॅनलचं नाव डन नाही आहे, तुम्ही एक मस्तपैकी छानसं कमेंटमध्ये नाव टाकायला विसरू नका. अरे काय, तर असा काही विषय होता. आता तुम्हाला भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत, तर तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि व्हिडिओच्या प्रतिक्रियेमध्ये प्रतिक्रिया करायला विसरू नका. कुठं चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जरा लेट आला त्यासाठी समक्ष सगळ्यांना सॉरी, कारण तुम्ही 12:30 वाजता वाट बघत असतात. हा व्हिडिओ मी डायरेक्ट संध्याकाळी आता किती वाजले, आता 7-8 वाजता सोडणार आहे व्हिडिओ. हा आता सोडणार आहे समजा, त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या. भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत, पण काळजी घ्या, मस्त राहा. चॅनल करा नवीन एका, सबस्क्राईब करा या नवीन चॅनलला, म्हणजे नवीन नाही आहे, जुनंच आहे, पण 1 महिन्यासाठी आता शिवानीला चालवायला दिलेलं आहे चॅनल हे. तर चॅनलला जर भरभरून सपोर्ट भेटला तर कंटिन्यू हेच नाव राहील आपल्या चॅनलवरती. DSKचा तर प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो भरपूर दिवसापासून चालू होतं, जसं की मी मागच्या लाईव्हमध्ये बोललो होते का, की DSK नावाचे चॅनल भरपूर सर्च मारल्यानंतर येते, त्यामुळं हे नाव टाकलेलं आहे मी, शिवानी दीपक क्षीरसागर ह्या नावाने आमचं चॅनल आहे आता. तर भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वतः चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन कोणी असेल तर लय पटपट बोलायला शिकलो मी आम्हाला, आणि शिवानी पण चांगल्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करीन. त्यामुळं बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.